इतर पक्ष वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात। काय तुम्हाला आज भोंग्यांसंदर्भामध्ये आश्वस्त करण्यात आलं? आज आमच्या ऑल पार्टी डेलिगेशन गेला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जय अजित दादा त्यांच्याकडे। काल आम्ही त्याला भेटलो होतो, त्याने आम्हाला आजचा वेळ दिला होता सकाळच्या, आणि त्यांनी तिथे मुंबईचे जे कमिशनर होते त्यांना पण बोलावलं होतं। आम्ही सगळे गेले तिथे आणि आम्ही त्याचं सांगितलं, एक मेमोरंडम पण दिला आम्ही की असं आहे की मुंबईत हे लोक जे पोलीस लोक आहेत ते लोक जातात आणि एक नोटीस देतात मस्जिदीला की तुम्ही भोंगे काढून टाका। तर आपल्याला प्रॉब्लेम कशासाठी आहे? भोंग्याशी आहे, अजानशी आहे की पोल्युशन नॉन पोल्युशन जे मॅटर आहे त्याचे आहे? कारण की सुप्रीम कोर्टने अजानला नॉन पोल्युशन मॅटर मध्ये टाकलेला आहे। आणि भोंग्या जे आहे ते जे लोक वापरतात ते डेसिमल जे पॉइंट्स आहे सुप्रीम कोर्टची गाईडलाईन्स वर, त्या डेसिमल पॉइंट वरून ते इतका वर्षाने आपण करतात ना, तर कशासाठी असं करायचे? आपण ज्या राज्यात राहतात प्लुरलिझम सेक्युलरिझम आपल्या देशच्या आपण मानतात, आपल्याकडे गंगा जमनी तहजीबीचे आपण सगळ्यांना भाषण देतो आणि आपल्याकडे मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास, आणि असा तुमच्या एक एक्स MP ज्यांच्याकडे काही काम नाही आहे, किरीट सोमय्या जातो मस्जिदच्या समोर फोटो काढतो, मोबाईल घेऊन जातात तिथे डेसिमल पॉइंट करतो आणि तो कंप्लेंट करतो। तर हे काय चालतात? कशाला नफरत फैलायची आपल्याला आपल्या राज्यात? सगळं एकत्र चांगलं राहू द्या ना। तर साहेबांनी ऐकले आमची पुरी सगळं गोष्ट। अर्धा तास आम्ही तिथे बसला होता, MLA होता, मुस्लिम ऍक्टिव्हिस्ट होता, सोशल ऍक्टिव्हिस्ट होता, सगळ्यांची जे बात होती ते दादानी ऐकलं आणि दादानी म्हटलं ओके बघतोय आम्ही काय करू शकताय ते। कारण की आम्हाला कायदा कानूनचं पालन करायचे, आम्हाला कायदा कानूनवर भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळणार। आणि इतका वर्षापासून आपण सगळं करतात ना, इतका बरोबर आहे वारिसजी, तुम्ही आपली मागणी आता सरकार पुढे ठेवलेली आहे, मात्र तरी देखील